संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव विमान पुण्यात दाखल। दोन्ही पार्थिवांवर आज 9 वाजता अंत्यसंस्कार होणार। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक। डोंबिवलीतील 3 पर्यटकांचा हल्ल्यात मृत्यू। सर्व नागरिक, व्यापारी, व्यावसायिकांनी सहभागी होण्याचं सर्व पक्षीयांकडून आवाहन। एखाद्या पर्यटकाला धर्म विचारून त्याची हत्या करणं चीड आणणारं। मास्टरमाइंडला शोधून कडक कारवाई करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर संकटमोचक मंत्री गिरीश महाजन जम्मू काश्मीरात। महाराष्ट्रातील 83 पर्यटकांना आज विशेष विमानानं परत आणणार। विशेष विमानाचा खर्च राज्य सरकार करणार। दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीस मिळणार। जम्मू काश्मीरच्या पोलिसांची घोषणा। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचा कायदेशीर स्ट्राईक। पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा मिळणार नाही, तर अटारी वाघा बॉर्डर बंद राहणार। सिंधू जल करार सुद्धा थांबवला। दहशतवादी हल्ल्याला भारत सडेतोड उत्तर देणार। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा। पडद्यामागून सूत्र हलवणाऱ्यांना संपवण्याचा निर्धार। एकशे 125 वर्ष जुना ब्रिटिशकालीन एल्फिस्टन पूल उद्यापासून वाहतुकीसाठी बंद राहणार। वांद्रे वरळी सागरी सेतू ते अटल सेतूला पूल जोडला जाणार।